नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर ऑप्शन आहे राजस्थान, तामिळनाडू, छत्तीसगड, गुजरात। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 छत्तीसगड। छत्तीसगड या राज्याने राणी दुर्गावती योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या राज्याने 67 वर्षानंतर रणजी ट्रॉफीचा किताब जिंकलेला आहे? तर ऑप्शन आहे जम्मू काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 जम्मू काश्मीर। 67 वर्षानंतर जम्मू काश्मीर या राज्याने रणजी ट्रॉफीचा किताब जिंकलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीम, गोवा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 सिक्कीम। भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य हे सिक्कीम आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा। असेच नवीन नवीन प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत राहील। प्रश्न क्रमांक 4 आहे, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, बिहार। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 बिहार। बोधगया हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, पंडित रविशंकर कोणत्या वाद्यासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन आहे सितार, सरोद, बासरी, शहनाई। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सितार। पंडित रविशंकर ही सितार वाद्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिजेसाठी आहे? तर ऑप्शन आहे कोकण, मराठवाडा, विदर्भ, खानदेश। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ। महाराष्ट्रातील विदर्भ विभागात सर्वाधिक खनिजेचे साठे आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 3 आहे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतात नाही? कुठंच सह्याद्री पर्वतात ठिकाणात नाही? तर ऑप्शन आहे माथेरा, पाचगणी, लोणावळा, भंडारदरा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे भंडारदरा। हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि माथेरान, पाचगणी आणि लोणावळा हे सर्व थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वत रांगेमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 8, तापी नदी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते? ऑप्शन आहे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जळगाव। तापी नदी ही महाराष्ट्रात जळगाव या जिल्ह्यातून वाहते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन आहे वासुदेव बळवंत फडके, न्यायमूर्ती रानडे, गणेश वासुदेव जोशी, वि. दा. सावरकर। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वि. दा. सावरकर। 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ वि. दा. सावरकर यांनी लिहिलेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो, दुष्काळ याची फोड कशी होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 दू प्लस काळ, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कुठे स्थापन झाली? तर ऑप्शन आहे कोलकाता, सुरत, गुजरात, मुंबई। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सुरत। ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी ही सुरतमध्ये चालू झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे। मित्रांनो, तुम्ही पण प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येत आहे ते नक्की कमेंट करा। प्रश्न क्रमांक 12 आहे, धूपगड पंचमढी हे शिखर कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहे? तर ऑप्शन आहे सातपुडा, सह्याद्री, अजिंठा वेरूळ लेणी, विंध्य। तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सातपुडा पर्वत। धूपगड पंचमढी हे शिखर
सातपुडा या रांगेत आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. पर्वत रांगेमध्ये आहे सातपुडा. प्रश्न क्रमांक 13 आहे. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन आहे बालकवी, केशवसूत, केशवकुमार, शिवाजी. तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 केशवसूत. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 14. साने गुरुजी यांचे जन्मस्थळ कोठे आहे? तर ऑप्शन आहे पालघर, सेनगाव, पारनेर, आप्पेगाव. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पालघर. साने गुरुजी यांचे जन्मस्थळ पालघर रायगड जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 15. टिपेश्वर हे महाराष्ट्रातील अभयारण्य कोठे आहे? तर ऑप्शन आहे यवतमाळ, रायगड, वर्धा, सांगली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ. टिपेश्वर हे महाराष्ट्रातील अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. कृष्णा व कोयना नदीचा संगम कोठे होतो? तर ऑप्शन आहे कोयना, सातारा, कराड, नरसोबाची वाडी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कराड. कृष्णा व कोयना नदीचा संगम हा कराड येथे होतो, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16 आहे. डेक्कन क्वीन रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 मुंबई पुणे. डेक्कन क्वीन रेल्वे ही मुंबई पुणे या मार्गावर धावते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम विस्तार किती आहे? तर ऑप्शन आहे 800, 720, 850, 750. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार 800 किमी आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन आहे बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 बुध. सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 19. मित्रमेळा अभिनव भारत कोणी सुरू केलेले होते? तर ऑप्शन आहे विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले, स्वामी दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा अभिनव भारत हे सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 20. पानशेत या धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? ऑप्शन आहे तानाजी सागर, नाथसागर, राधानगरी, भोगावती. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 तानाजी सागर. पानशेत या धरणाच्या जलाशयाचे नाव तानाजी सागर आहे. प्रश्न क्रमांक 21. मराठी आणि केसरी या वृत्तपत्राचे संबंधित कोण आहे? मराठा मित्रांनो हा मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित कोण आहे? तर ऑप्शन आहे बिपिनचंद्र पॉल, लोकमान्य टिळक, दादासाहेब नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी मराठी व केसरी हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे. मेर्लो-मेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे 1901, 1919, 1935, 1892. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1901. मेर्लो-मेंटो सुधारणा हा 1901चा आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. पहिले गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तर ऑप्शन आहे लॉर्ड मेकेले, लॉर्ड ॲडविन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्नवाली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड आर्यविन हा पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होता, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 24. पाणी पंचायत योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे ओरिसा, महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र. मित्रांनो याचं ऑप्शन बघून घ्या तुम्ही, राजस्थान पण आहे असं वाटतंय मला, पण तुम्ही एकदा चेक करा. प्रश्न क्रमांक 25 आहे.
कोणत्या जीवनसत्व अभावी वांसपणा येतो? ऑप्शन आहे क जीवनसत्व, ब जीवनसत्व, ई जीवनसत्व, अ जीवनसत्व. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्वामुळे वांसपणा येतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जीवनसत्व ड हा हाडाच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण जीवनसत्व आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 27 पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हा परिषद. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मोठा घटक हा जिल्हा परिषद आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आयर्लंड. राज्यघटनेतील मार्गदर्शन तत्त्वे ही आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 29 मतदानाचे वय 21 वरून 28 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 61वी घटना दुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 30 शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कलम 21A नुसार शिक्षणाचा अधिकार 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण कलम 21A मध्ये देण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा.